नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की इकडे देविकाला आता शेणाने सारवून घ्यायचं असतं. देविका मात्र शेणाला हात लावायला तयार नसते, पण निरोपा मात्र तिला तयार करते. बोलते, तुझ्यासाठी तर मी शेण आणलं आहे नाही, चल पटकन आवर, पूजा करायची आहे, व्रत पूर्ण करायचं आहे. आता देविका मात्र शेणाला हात लावत असते. शेणानं ते सारवायचा प्रयत्न करत असते, पण तिला काय ते सारवता येत नसतं. ते एकदम भाकरी थापल्यागत नुसतं शेण घेऊन थापत असते. तर निरोपा बोलते, अगं देविका काय करतेस तू, सारवाय सांगितले, तू भाकरी थापल्यागत काय त्याला थापायला लागल्यास. पण तिनं मात्र इतकं तोंड वाईट केलेलं असतं, अक्षरशः डोळे उघडूनही पाहत नसते ती आणि शेण थापत असते. तिनं सगळं असं पातळ पातळ शेण करून ठेवलं असतं आणि नाकी दाबून धरलेलं असतं. तिला इतकं वासानं त्रास होत असतं की ती अक्षरशः ती काय खाली थापते आणि काय करते त्याच्याकडे तिचं लक्षही नसतं. आता मात्र तिने खाली शेण टाकल्यानंतर असा गोळा करून ठेवलेला असतो आणि पूर्ण पातळ केलेलं असतं. हे पाहून आता मात्र पंकज हसत असतो. त्याला ना गंमतच असते, कारण की बेबीची त्याच्या फजिती कधी कधी झाले त्याला छान वाटत असतं. तेवढ्यातच आता सत्या बोलतो, ए बबड्या काय करतोस, बघतोस नुसतं, बायकोला जरा मदत करू लाग की, जरासं पाणी बिनी घाल. असं म्हणल्यानंतर आता तो काय करतो, पाणी घेतो आणि वरून पाणी घालतो. वरून पाणी घातल्यामुळे, जास्त उंचीवरून पाणी घातल्यामुळे खालचं शेणात पाणी पडलं तसं बरोबर देविकाच्या सगळ्या चेहऱ्यावरती शेण येतं. आता मात्र बबड्या भिलेला आहे. तर बेबी आपली काय मला काय बोलते का काय कोणास ठाऊक. त्यानंतर ती काय बोलायच्या आधीच तो लगेच ना तिच्याच पदरानं तिचं सगळं तोंड शेणानं भरलेलं पुसून काढतो. आता ते पाहून देविका मात्र चिडलेली असते, पण तिला सासू पुढं असल्यामुळे काहीच बोलता येत नसतं. आता कसं तर ती प्रयत्न करून ती पातळ झालेला आणि पसरायचा प्रयत्न करत असते. सासूबाई म्हणतात, अगं आवर की, वेळ होतोय ना, पटपटावर चल, नीट पसरते, नीट सारो असं म्हणत असते. कसं तर तोंड वाकडं तिकडं करत आपली आता ती व्यवस्थित असा चौकन वगैरे तयार करते. हां आता झालं, आता जरा सासूबाईंचा जीवात जीव आले असतो, काही तर करून आपलं तिनं केलं पूर्ण. आता बोलतोय, बरं ठीक आहे, चला आता रांगोळी काढ. रांगोळी काढ म्हटल्यानंतर आता देविका रांगोळी घेते, पण तिनं रांगोळी कधी काढलेलीच नसते, त्यामुळे रांगोळी कशी काढायची हिला काही माहीतच नाही. म्हणून ती रांगोळी घेते आणि मोठे मोठे गोल काढत असते. तर यावरती सत्या बोलतं, अगं ए लाली पावडर, अगं तिथं काही ढग काढायचं नाही, ती बारीक बारीक ठिपकं काढायचं आहे ती. आणि इकडे मीराई सांगते, अगं देविका छोटे छोटे ठिपकं काढ. तर यावरती सासूबाई बोलते, तू सांगू नको, तू तिला शिकू नको, तिचं व्रत आहे, तिला पूर्ण करून दे. असं म्हणल्यानंतर देविका पण रागाने मीराकडे पाहत असते. तेवढ्यातच माता ती स्वतः म्हणते, छोटे छोटे टिपके काढ गं. आणि हा म्हणतो, ए बबड्या तू पण शिकव की, तुला माहीत नाही का आपण शाळेत असताना कसं काढलं होतं. देविका शाळेत असताना चित्रकला काढतो तसं काढायचं नाही गं, रांगोळी काढायची रांगोळी असं म्हणतो. त्यानंतर आता बबड्या तिला मदत करू लागलेला असतो आणि तो तर काय करतो, असं नुसतं एक लाईन काढतो, उभी लाईन आडवी लाईन काढलेली असते. आणि ती बोलतो, तिला म्हणत असतो, हे बघ बेबी असं काढायचं असतं, मी तुला सांगतो, अशी स्ट्रेट लाईन काढ आणि त्याला मग क्रॉस करून एकमेकाचे टिपके जोड, असं पंकजला सांगत असतो. आणि तो रांगोळी काढायला लागला की हा गालाला हात लावून आता झोपत असते, पेंगत असते. तर तेवढ्यात निरोपा बोलते, अगं देविका काय करतेस तू, तुला मदत करतोय ना तो, बघ की काढ की, शिक की असं म्हणते. आता मग कशी तर देविका उरकायचं म्हणून काय तर आपलं शाळेतल्या एका छोट्या मुलीसारखं काय ना वेगळ्या पद्धतीत छोटंसं असं कसं तर जुळवत असं फुल काढते. बबड्यानं पण तिला मदत केलेली असते टिपके काढायला. आता हिची झोप काय न झाल्यामुळे यावरती पंकज बोलतो, हे बेबी आवर ही पटकन कर, नाहीतर बघा आई पहिल्यापासून सगळं करायला लावेल बरं का, हे सगळं पहिल्यापासून उठल्यापासून सगळं करायला लागेल. असं म्हणलं की लगेच ती तरतरीत जागीच होते आणि सासू ओरडते, तुला मदत करू लागली आणि तू काय झोपतीस काय, आवर की काढ पटकन. असं म्हणल्यानंतर आता ती थोडीशी बबड्याकडे रागानं बघते आणि आता परत सुरुवात करते. आता कशी तर पटपट आपली फुल कसं तर छोटंसं काढते आणि कलर नुसतं उभ्या वनव्यानंच त्यामध्ये भरत असते. हे पाहून मात्र सासूनं इतकं तोंड वाकडं केलं, बाई हिला रांगोळीसुद्धा काढता येत नाही काय. इकडे पंकज म्हणत असतो, अरे अगं हळूहळू जरा, कसं कलर बघतेस, काय करतेस तरी काय देविका, असं तो म्हणत असतो. झाली एकदाची आता रांगोळी झाली. तर यावरती निरोपा बोलते, झाली रांगोळी तुझी, बरं असून दे, ठीक आहे, आता आपण ह्याला रांगोळी म्हणूया बरं का, असून दे काय असायचं ते असून दे असं म्हणते. आणि आता रांगोळी झाल्यानंतर बरं आता चला आरतीने ताट घेऊन ओळ तिला मध्ये आरती पंथी वगैरे ठेवून, त्यानंतर आपण कशात वेड्या वाकड्या पद्धतीनं आता शेण सारवून रांगोळी काढून पूजन वगैरे आता कसं तर देविकाने केलं होतं. पण देविका ह्यामध्ये भरपूर खुश झालेली असते, कारण की तिचा हा एवढा मोठा टप्पा पार झालेला आहे, शेण सारवून रांगोळी काढून आरती वगैरे करून झालेली आहे, त्यामुळे आता ती खुश झालेली आहे. त्यानंतर आपण पाहतो का इकडे आता डायनिंग टेबलवरती सगळी नाश्त्यासाठी येऊन बसलेले असतात. रिया आणि रवी येतात. रिया बोलते, वहिनी ये ना पटकन, मला खूप भूक लागली, आज काय केलं आहेस. तर आज ना मीराने केले असते पराठे पाहून म्हणते, बापरे कसला मस्त वास येतोय, किती छान पराठे केलेत वहिनीनं आज,
तेवढ्यातच मीराला म्हणत असते, खरंच मीरावहिनी तू ना कसलं भारी पराठा करतेस ग, तुझ्या हाताला कसली ब्रिलियंट चव आहे. तर त्यावरती निरोपा येते आणि बोलते, हे बस झालं, त्याचं लई कौतुक करू नको, नाही तर त्या फुलाचं टाकलं तसं आता ती हॉटेल टाकून विकत बसव. तर यावरती रिया बोलते, नॉट बॅड आयडिया, चांगली आयडिया, काय वाईट आयडिया नाही बरं का वहिनी, तू का टाकू शकतेस बरं का, असं बोलत असते. तर यावरती निरोपा बोलते, कशाला टाकू शकते, तुला नको तिचं काय चोच करू नका, उगाच तिच्या डोक्यात काय पण भरू नको मीराच्या, असे म्हणत असते. नाहीतर केलं होतं की हिने उद्योग मागं, पावभाजीचा गाडा टाकला होता आणि सगळं घरातलं काम माझ्या सुरावरती, अजिबात काय तिच्या डोक्यात असलं भरू नको, असं म्हणत असते. तेवढ्यातच आता सत्याचे बाबाही येतात आणि सत्याचे बाबा म्हणतात, खरंच हो, एक नंबर भारी केलेत बरं का, अक्षरशः अन्नपूर्णा हातात आहे. तर यावरती निरोपा बोलते, हो अजून म्हणशील की काय अन्नपूर्णा आहे, याव आहे त्याव आहे, लय झालं तुमचं कौतुक करायचं, बंद करा आणि खावा. तर यावरती सत्याजी बाबा म्हणतात, निरोपा तुला नाही एखाद्याला कौतुक करावं ते सुद्धा चांगलं वाटत नाही, चांगलं आहे तर चांगलं म्हणायचं जरासं शिकी, असं निरोपाला म्हणत असतात. तेवढ्यातच आता पंकज पण तो पराठ्याचा डबा घेतून वास घेऊन होतो, बापरे कसला भारी वास येतोय, एक नंबर पराठे असणार आहेत, असं करून तो त्याच्या ताटामध्ये पराठे आणि दही घेतो. तेवढ्यातच आता देविकाही तिथं आता नाश्त्याला आलेली असते, तिच्या काही लक्षात नसतं की आपल्याला खायचं आहे का नाही, भूक लागल्यामुळे आता तिनंही पटकन आपल्या ताटामध्ये पराठे वाढून घेतलेला असतो आणि दही घेतलेलं असतं. आता ती पहिला घास मोडून खाणार, एवढी तिला भूक लागली असते, एवढी मस्त पराठ्याचा वास येत असतो, कधी एकदा तोंडात जातोय असं तिला झाला होता. आणि इकडे बाकी सगळ्यांनी खायलाही सुरुवात केली होती. आणि तेवढ्यातच जेव्हा देविकाने तोंडामध्ये घास घालणार तेवढ्यातच सत्याला थांब म्हणल्यानंतर मात्र सगळेच थांबतात, कारण की सत्या जोरात ओरडलेला असतो. सत्या बोलते, थांब तू कुठं खायला लागलीस, तुला हे सगळं खायचं नाही काय, निरोपा तुझ्या काही लक्षात नाही का, त्याचा व्रत मोडला असता की, असं बोलल्यानंतर मात्र आता देविका खूप भयानक चिडलेली आहे, कारण की तिच्या तोंडात घासही उतरून दिला नसतो. तेवढ्यातच रिया बोलते, हो अगं देविका असं काय करायला लागलीस, तुला हे खायचं नाही ना, तुला सात्विक खायचं आहे, बिना मिठाचं खायचं आहे, विदाऊट सॉल्ट खायचं आहे, तू हे कुठं खायला लागलीस, असं करून तिच्या तोंडातला घास काढून घेतलेला असतो. तेवढ्यातच निरोपा उठून येते आणि बोलते, बापरे मी कशी विसरली कुणास बाई, व्रत मोडला असतं, सगळं उलटं पहिल्यापासून करायला लागलं असतं, माझ्या लक्षात कसं नाही काय माहिती, देविका चल तुला हे खायचं नाही, तू ताट सोड, असं बोलून ना तिच्या हातातून ताट काढून घेते. त्यानंतर ती बोलते, असं का करायला लागलं, मी आता काय खायचं, तर यात सांगते, अगं सात्विक खायचं नाही तुला, बिना मिठाचं खायचं आहे. त्यावरती इकडं आपला सत्या बोलतं, बबड्या तू कुठं खायला लागलायस, तू पण ताट तुझं दे काढून, असं म्हणत असतो. तर यावरती आता मीरानं थोडंसं तोंड वाकडं केलेलं असतं, कारण तिला जे हे करतात ते वाटत असतं उगाच देविकाला त्रास द्यायला लागलेत, असं ती विचार करत असते. देविकाने मात्र एखाद्या छोट्या मुलीसारखं तोंड केलेलं असतं, की जसं काही आपल्या तोंडातनं कोणी तर काढून घेतल्यानंतर छोटी मुलं कशी रुसून बसतात तसं तोंड केलेलं असतं. इकडे मात्र सत्या म्हणत असतो, असं करून कसं चालेल, तुझ्या वडिलांचे व्रत करतेस ना तू, तुझ्या लक्षात नाही का, मलेशियामध्ये तुझ्या वडिलांना त्रास झाला तर काय करायचा, असं बनल्यानंतर मात्र ती रागाने खुन्नसेने सत्याकडे पाहत असते. पण तिच्याकडे आता बोलायला काय पर्याय नसतो. तर यावरती निरोपा बोलते, मीरा तू तिला मदत करू लाग की, ती काय म्हणतात ते कसलं असतं सात्विक भोजन तसलं तिला करू लाग की, कसं करायचं काय तिला जरा शिकव की, असं म्हणत असते. तेवढ्यातच आता मग सध्या बबड्याची पण फजिती करणार आहे, कारण की बबड्याही त्रास देत असतो ना, मग ते बबड्या तू कुठं खायला लागलायस, तुझं पण ताट दे इकडं. तर तो बोलतो, का मी का देऊ, माझं काय व्रत आहे का. तर यावरती सत्या बोलतो, अरे खुळा आहेस का काय, जर माझ्या धूमकेतून व्रत केलं असतं तर मी पण खाल्लं नसतं, होय नाही धूमकेतू, मी खाल्लं असतं का. तर यावरती मीरा बोलते, हो ह्यांनी पण खाल्लं नसतं. तर त्यानंतर बोलतो, हो बघ की तू, आणि मला सांग आता जर बाचा उपास असता तर आईने खाल्लं असतं का सांग बघू. आता निरोपाला विचारतो, निरोपा तू खाल्लं असतंस का सांग बघू. निरोपा आधी तडफडत अशी चोचरी बोलत हो नसतं मी खाल्लं असं बोलते. त्यानंतर आता बोलतो, बायकोच व्रत आहे म्हणल्यानं तूही पूर्ण करायला पाहिजे, तू पण खायचं नाहीस असं म्हणलं जातो. त्यानंतर आता पंकजला टेन्शन आले असतं, बाई एवढं भारी आपला पराठा आपल्याला मिळणार नाही खायला. आता देविका विचार करते काय करू. तर यावरती पंकज म्हणत असतो, जाऊन दे ना बेबी, आजचा दिवस काढ की ना, उद्याच्याला तुला पाहिजे ते करून खा, आणि आता तुला पाहिजे ते करून खा जा की. असं म्हणल्यानंतर देविका मनामध्ये विचार करत असते, तुम्ही सगळी खावा पराठे, मी बसते बिना मिठाचं खात. त्यानंतर मग आता इकडे सत्यानं सांगितलेलं असतं, देविका सांगितल्या पद्धतीनं कर, आता बघ बिना मिठाचं खायचं आहे, एवढं सगळं केलंयच पूर्ण, आता कशाला उगाच मध्ये त्रास करून घेते, जा करून खात जा तुला पाहिजे तसं, आणि मी आणून देते की तुला भाजी पाहिजे ना कसली, थांब मी सात्विक भाजी घेऊन येतो तुझ्यासाठी, असं बोलत असतं सत्या. आता मात्र निरोपा बोलत असते, मीरा मला काय येत नाही बघ ते सात्विक काय असते ते तेवढं तू तिला करून दाखव कसं करायचं ते. आता मात्र
इकडे आपण पाहतो काय निरोपा विचार करत असते, काही कसं या पोरगीचं करायचं कोणाष्ट, माझ्या जर लक्षात आलं नसतं तर सगळं उरात मुडून बसलं असतं. आता सत्या म्हणतो तू काळजी करू नको गं, तुला जे काय लागणार आहे की नाही सात्विक भोजनासाठी ते सगळं मी सामान आणून देतो असं बोलत असतो. आता रिया मात्र देविकाला चिडवण्यासाठी कशी करत असते, बापरे आज 1 नंबर झालेत बरं का पराठे, मी तर का नाही 2 पराठे खाणार आहे, आज 1 नाही बरं का मीरावीने, मी 2 पराठे खाणार आहे अशी मुद्दाम तिला बोलूनच चिडवत असते. त्यानंतर मात्र ते सगळं ऐकल्यानंतर देविकाला खूप राग येत असतो, कारण की इतके छान पराठे कारण माहीत असतं मीराच्या हातचे पराठे खूप छान असतात आणि मलाच ते खायला मिळणार नाही मात्र, म्हणून ती खूप रागाने रियाकडे पाहत असते. आणि तिचं कौतुक झाल्यानंतर मीराही हसत असते, कारण की तिला आवडत असतं ना, शेवटी तिनं केले पराठे सगळ्यांना आवडलेत म्हणल्यानंतर. इकडे मात्र बबड्या मान खाली घालून बसलेला असतो, कारण की त्याच्याही हात तोंडातून घास काढून घेतलेला असतो आणि त्यालाही आता पराठे खायला मिळणार नाहीत म्हणल्या बबड्याने छोट्या मुलासारखं तोंड केलेलं असतं. त्यानंतर आता निरोपा झोपण्यासाठी निघालेले असते, बोलते बाई आता ह्या देविकाच्या व्रतानं पाक मला कंटाळा येऊन गेलाय, सकाळी उठल्यापासून चालले, आता थोडा वेळ पडते अशी म्हणते. झोपायला आडवी होते तेवढ्यातच फोन वाजतो. फोन वाजला की म्हणते काय खरं तुम्हाला सांगू का, मला तसं वाटतं त्या नाही सुनाच्या हातामध्ये काय लेच सवय, काय पण म्हणा काय करल ती गोष्ट स्वादिष्टच लागते असं मीराबद्दल बोलत असते. तिला काय तोंडावर बोलणार नाही पण माघारी मात्र बोलत असते, पोट भरून खाल्लंय आता निवांत झोपते असं म्हणत असते. आणि ती झोपायला जाणार तेवढ्यातच आता फोन वाजतो. फोन वाजल्यानंतर बोलते कोण मारायला फोन करायला लागले काय माहिती असं बोलते. तर पाहते काय रियाच्या वडिलांचा फोन असतो, म्हणते नाही नाही ह्यांनी नको मारायला. त्यानंतर तो बोलतो काय मग झाली काय तयारी, सांगितलं का नाही तुम्ही तुमच्या घरी. तर यावरती निरोपा बोलते नाही अजून मी सांगितलेलं. त्यावरती बोलते अहो असं कसं करताय तुम्ही, मी इकडे पूजेची तयारी केली आहे, पाहुण्यांना सगळ्यांना निमंत्रण दिलं आहे, तुमच्या घरातच अजून माहिती नाही असं कसं चालेल. त्यावरती निरोपा बोलते हो हो सांगते मी घरातल्या सगळ्यांना. तर इकडून रियाचे बाबा म्हणतात हो सांगाल तुम्ही, पण एक गोष्ट लक्षात आहे ना सत्याला तुम्हाला सांगायचं नाही आहे कार्यक्रमासाठी असं म्हटल्यानंतर ती बोलते हो त्याची काळजी करू नका तुम्ही, त्याला काय मी घेऊन येणार नाही, तुम्ही बिनधास्त राहा, तुम्ही कार्यक्रमाची तयारी करा असं निरोपाने सांगितलेलं असतं. आता मात्र आपण पाहत आहोत असं सांगितल्यानंतर मात्र तिकडून त्याचे रियाचे बाबा खुश झालेले आहेत, कारण की आता तिकडं फोन ठेवल्यानंतर म्हणत असतात आता कशी घरामध्ये ठिणगी पेटली आहे, आता नक्कीच वनवा लागायला वेळ लागणार नाही. निरोपा विचार करत असते आता मी सत्याचं कसं घरात सांगू, त्याला घेऊन तर जायचं नाही असं तिनं तोंड वाकडं केलेलं असतं. आता सगळं मग गेलं तर रियाच्या वडिलांचा प्लॅन सक्सेसफुल होत असतो, कारण की घरामध्ये तूट पाडण्याचा प्रयत्न रियाच्या वडिलांनी सुरू केलेला असतो. त्यानंतर आपण पाहतो काय किचनमध्ये ना देविका आलेली असते, म्हणत असते तोंड वाकडं केलेलं असतं. यावरती मीरा होते काय झालंय देविका, काय झालं तुला भूक लागली का. तर यावरती देविका म्हणते हो अगं मला भूक लागली आहे. तर मीरा म्हणते मी देऊ का तुला काय तर बनवून. त्यावरती ती बोलते हो दे ना मला बनवून, खरंच मला ना चीज पाव सँडविच देशील का, मला खूप भूक लागली आहे, माझ्यानं त्राण पण राहिले नाही काय बनवायला. तर मीरा बोलते हो बनवते मी तुझ्यासाठी. बनवते म्हटल्यानंतर तेवढ्यातच आपला सत्या तिथं आलेला असतं. मग ते धुमके तू काय करतेस, तू बनवून कशाला देतेस, वेडी झालीस काय तू. तर यावरती ती बोलत असते अहो असून देव तिला भूक लागल्या. तर यावरती सत्या बोलतो अगो खुळी आहेस का काय, तू जर काय बनवल्यानं तिला जर त्या मलेशियातल्या वडिलांना जर काय झालं तर ती निरोपा तुझ्यावर नाव घालतील, तुला ते पाहिजे का असं म्हणत असतो. आणि त्यानंतर देविका बोलतो अगं काय देविका, देवाला पाव म्हणायच्या ऐवजी तू स्वतःच पाव खातेस आणि कशाला तुला चीज पाहिजे, ते तुला खायचं नाही, तुला कळत नाही का, तू व्रत केलेस ना असं म्हणत असतो. आता मात्र देविकाला काही बोलता येत नसतं. तर यावरती मीरा म्हणत असते अहो असून दे जाऊन दे ना करते ना मी. तर यावरती सत्यावरतं धूमकेतू तुला सांगितलेलं कळत नाही का, जर तुझ्या वडिलांना काय झालं तर तुला चालेल का असं म्हटल्यानंतर आता धूमकेतही शांत झालेले असते. त्यानंतर तो बोलतो चल तू कर, ती भाजी आणली बघ ती भाजी घेऊन करतो. तर त्यावरती म्हणत असते मीराला मीरा तू करून दे. तर तो बोलतो थांब निरोपाला बोलवू का, थांब तिला बोलवल्याशिवाय तुला अक्कलच यायची नाही असं म्हटल्यानंतर देविका म्हणते असून दे करते माझं मी असं रागाने सत्याकडे बघून बोलत असते. त्यानंतर आता ती काय करणार असते, सत्या तिला करायला लावल्याशिवाय काय पर्याय सोडलेला नसतो. आता ती बोलते मीराला बोलते काय करायचं सांगते. मीरा बोलते भांडी धुवून घे म्हणून. तर यावरती देविका बोलते भांडी धुवून तर ठेवलेली आहेत आता नाही कशाला धुवून घ्यायची. तर असं बोलल्यानंतर सत्या म्हणतो मीरा सांगते तसंच करायचं. मीरा म्हणते अगं तुझं तसं ते सात्विक व्रत आहे ना, मग तुला भांडी धुवूनच घेतली पाहिजेत असं म्हटल्यानंतर आता तिनं तोंड पूर्ण पाडलेलं असतं. जाऊन तिकडं आता मला काय भूक लागल्या म्हणलं काही तर केलंच पाहिजे असं समजून आता ती भांडी धुवून घेते. असं सत्याला म्हणत असते जाऊन दे करते माझं मी, काय मला कोणाची गरज नाही करायला असं म्हणते. त्यानंतर आता तिकडे जाते आणि कढई धुवून घेते, ती जोरात गॅसवरती आपटते. आता म्हणते आता काय करायचं सांग पुढं. तर त्यावरती मीरा बोलते ती मेथीची भाजी घे आणि ती काप निवड. तर त्यावरती ती बोलते मेथीची भाजी मी नाही खाणार, मला नाही आवडत मेथीची भाजी, मला नाही खायची मेथीची भाजी असं बोलल्यानंतर सत्या बोलतो
तीच खायची भाजी, सात्विक खायचं आहे ना तुला, चीज टोस्ट असलं काही नाही खायचं. तर त्यावरती देविका बोलते बरं ठीक आहे करते माझं मी, असं बोलून ना ती मेथीची भाजी आणायला जाते. मेथीची भाजी ती चिरायला तिला निवडायला सांगितली असती, पण तिनं काय कधी निवडली आहे का मेथीची भाजी. तिनं अक्षरशः ती कढई धुतलेली गॅसवरती सरळ न ठेवता ह्या दोघांच्याकडे बघत बघत रागाने गॅसवरती आपटलेली असते. आता नंतर मेथीची भाजी घेण्यासाठी गेली असता तिला खूप राग येत असतो, कारण की ह्या दोघांनी माझं अक्षरशः खाणं पण बंद केलेलं आहे आणि सत्या बॅग झाला आहे तो माझं खरंच बँड वाजवत आहे तिच्या लक्षात आलेलं असतं. आता मेथीची भाजी निवडायची कशी हेही तिला माहीत नसते. मेथीची भाजी ठेवते आणि चाकूनं डायरेक्ट चिरायला लागते ना, अशी मोठी मोठी चिरत असते. तर त्यावरती सत्या बोलतो एक काम करूया का, तुझ्या त्या अंकलला बोलूया का, तो कसा करेल बघ, मटण कसा कटकट कटकट करतो ना तशी तुला बारीक कटकट कटकट करून देईल. असं म्हणल्यानंतर देविका त्याच्याकडे बघत असते, पण ती काहीच बोलत नाही आणि मोठी मोठी नुसती कापते, निवडत नाही काय नाही. आणि त्यानंतर ती भाजी आपली कढईत टाकते. आता म्हणते विचारते मीराला आता काय करायचं सांग. त्यावरती मीरा बोलते आता ती वाफलून घे भाजी. आता त्याआधी म्हणते तू एक काम कर, ती ना भाजी कढईमध्ये टाक आणि भाजून घे. आता मात्र देविका मीरा सांगते तसंच करत असते, कारण की हिला काय माहिती सात्विक भोजन म्हणजे काय असतं. मीरा सांगत असते तिला कशा पद्धतीने करायचं ते. आता ती कढईमध्ये टाकते आणि ती भाजायला लागते. बोलते मग आता काय करायचं सांग. तेवढ्यातच आता हिला वाटतं ह्यात अजून काय तर घालायला पाहिजे का, ह्याला काय टेस्ट लागणार आहे का, म्हणून कांदे घेऊन येते. तर सत्या बोलते कांदे कुठं, कांदा चालत नाहीत हिला. तर मीरा बोलते हो या जेवणाला कांदे चालत नाहीत. म्हणल्यानंतर ती कांदेही ठेवते. आता कांदेही घालायला भेटणार नाही म्हणल्यानंतर ह्यात घालायचं तर काय तिला कळत नसतं. म्हणून आता मीराने सांगितल्याप्रमाणे ती कढईमध्ये भाजी आता भाजून घेत असते आणि ती वाफरून घ्यायचा प्रयत्न करत असते. त्यावरती सत्या बोलतो अगं लाली पावडर असं नाही, थोडा जर जिभेवर कंट्रोल ठेवायचा, काही तर कधी तर खायचं, सारखं तिखट मीठ कांदे कशाला पाहिजेत तुला. त्यानंतर आता सांगितल्याप्रमाणे आता ती भाजी करत असते. आता त्यामध्ये तेल घालायला लागल्यानंतर त्याला तेल नाही घालायचं, त्यात पाणी घालून वाफवून घ्यायचं आहे तुला. आता मात्र तिनं पूर्ण तोंड वाकडं केलेलं असतं, अक्षरशः पाण्यात शिजवलेलं भाजी काय खायची तिला ते कळत नसतं. आता मीराने सांगितल्याप्रमाणे तिनं आता कढईमध्ये पाणी घालून आता भाजी भाजून घेतलेली असते आणि आता ती शिजवत असते. त्यानंतर बोलते आता दुसरं काय करायचं ह्याच्यामध्ये सांगू ह्याच्याबरोबर. तर मीरा बोलते भात कर ना, खिचडी करू शकतेस की, तिथं डाळ आहे, तांदूळ आहे, तू मुगाची डाळ आहे, कर ना. तर यावरती देविका बोलते खिचडी, मग आता काय करू. तरी बोलते भूक लागली म्हणजे आता खिचडी पण चालते असा विचार करत असते. मग आता ती त्यामध्ये डाळ तांदूळ इतकं जास्त प्रमाणात घेत असते. तर मीरा बोलते अगं देविका एकटीपुरतंच करायचं, सगळ्या घरासाठी नाही करायचं, तुला थोडं थोडंच घे. हिला किती प्रमाण घ्यायचं असतं हे कळत नसतं. आता मात्र मीराने सांगितल्याप्रमाणे तिनं थोडं थोडं एका भांड्यामध्ये घेतलेलं असतं आणि आता ते भांड्यामध्ये पाणी घातलेलं असतं आणि ती भांडं डायरेक्ट गॅसवर ठेवायला लागलेलं असते. तर यावरती मीरा बोलते अगं हे असं काय ठेवायला लागलेस तू, कुकरमध्ये करायला पाहिजे ना खिचडी. मग आता कुकर घ्यायला लागली तर इकडे सत्या बोलतो धुवून घे, तसं घ्यायचं नाही. असं म्हटल्यानंतर ती कुकर जोरात घेऊन पाण्याने धुवून आपटत असते. पण ती कुकर घेण्याआधी काय करते गॅसवरती ते डायरेक्ट भांडं ठेवत असते शिजवायला. तर मीरा बोलते अगं असं कुठं शिजवतेस, कुकरमध्ये शिजवलं पाहिजे. म्हणल्यानंतर कुकर आणायला जाते. कुकर धुवून घ्यायला सांगितलं म्हणल्यानंतर मात्र ते चिडलेलं असते, जोरात तो कुकर घेण्यासाठी जाते. कुकरही जोरामध्ये धुवून घेते ना, तर गॅसवरती असा कुकर आपटत असते. ते पाहून मीरा मात्र ह्यांच्याकडे पाहत असते, काय हिला करायला लावले तुम्ही, हिचं चाललंय काय. गॅसवरती ती कुकर ठेवते. आता कुकरमध्ये ती डाळ तांदूळ टाकते आणि त्यानंतर डाळ तांदूळ टाकल्यानंतर आता मसाल्याचा डबा घेत असते. मसाल्याच्या डब्यातलं तिखट टाकायला लागल्यानंतर सत्या बोलते खुळेच काय तू, तिखट कुठं टाकतेस तू, तुला नाही खायचं तिखट वगैरे, पाहिजे तर त्यामध्ये नुसती तू हळद टाक. असं म्हटल्यानंतर आता हिच्याकडे काय पर्यायच नसतो, त्यात तिखट नाही मीठ नाही खायचं तर काय, नुसतं कलर येण्यासाठी आता हळद त्या खिचडीमध्ये टाकत असते. सत्या मात्र तिची बरोबर चिरवत असतो, जसं तिनं मीराला त्रास दिला त्याचं बरोबर उलटं तो काढत असतो. आता मात्र देवीकडे काय पर्यायच नसतो, काय करणार, करून तर करणार आहे काय. ती सत्याकडे पाहत राहिलेली असते आणि आता त्यामध्ये हळद टाकते. आता हे पाहून आता सत्या बोलतच हां लाली पावडर हे बरोबर केलंच बघ, आता बघ तुझं खरं झालं सात्विक भोजन, असं बोलून तू तुझ्या हातानं केलंच बरं का, निरोपाला सांगायला पाहिजे. त्यानंतर सत्या बोलतो बरं काय गं देविका, काय झाले गं, तुझ्या वडिलांना नक्की आजार तर कुठला आहे. असं विचारल्यानंतर मात्र देविकाचं तोंड बघण्यासारखं झालं होतं, कारण की तिच्याकडं ह्या सत्याच्या प्रश्नाचं उत्तरच काय नसतं. कारण की त्याच्यावर तिनं कधी विचारच केला नसतो ना, की आपण नक्की उत्तर काय द्यायचं आहे. आत्ता तर तिनं खरं तिच्या वडिलांना कोणता आजार आहे हे काही सांगितले नाही. मीराला वाटलं असतं खरं त्यांचं डोकं किती आहे,
कुठला काय प्रश्न विचारते सांगता येत नाही. आता उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की निरूपा घरातल्यांना सगळ्यांना सांगते की सत्याला पार्टीला बोलवले नाही, त्याला घेऊन जायचं नाही. तर यावरती सत्याचे बाबा म्हणत असतात की सत्याला न्यायचं नाही याचा तर पार्टीला. तेवढ्यातच सत्या दारातून आत आलेला असतो आणि बोलतो कुठली पार्टी चालेल, कुठल्या पार्टीला मला नेणार नाही. असं बोलल्यानंतर मीरालाही वाईट वाटलेलं असतं, कारण की सत्याला सोडून आपण कसं पार्टीला जायचं. आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला समजेल की सत्या पार्टीसाठी जाईल का नाही, मग मीरा काय करेल, त्याच्यासोबत पार्टीला जाणार का नाही. आता त्याला कसं वाटेल की आपल्याला पार्टीला बोलवले नाही आणि रियाच्या वडिलांचा प्लॅन सक्सेसफुल होतोय काय, त्यासाठी नक्कीच आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे. मीराच्या जसं रियाच्या वडिलांनी हा प्लॅन सक्सेसफुल करण्यासाठी सत्याला कमी दाखवण्यासाठी हे सगळं केलेलं आहे, हे पाहून मात्र सत्याच्या बाबांना खरंच वाईट वाटलेलं आहे. त्यासाठी आपण उद्याचा एपिसोड नक्कीच पाहू.